नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. यावेळेला हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे ह्या 1-2 महिन्यामध्ये आपल्या फेसबुक आणि यूट्यूबला जे वाढलेल्या असलेल्या वास्तुशास्त्राबद्दलच्या ज्या काही ॲडव्हर्टाईज आहेत त्याच्या संदर्भात असलेला हा व्हिडिओ आहे. फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती हे जे काही वास्तुशास्त्र शिकण्याचं जे फॅड आलेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगतायत, वेगवेगळ्या प्रकारची त्यांची ॲड चालू आहे. आणि ही ॲड ज्या पद्धतीनं आहे ती त्याच्यामध्ये महिना 1,00,000 रुपये कमवा, 2,00,000 रुपये कमवा असं ज्या वेळेला म्हटलं जातं आहे. किंवा एकने जे शिकवणारे आहेत ह्यांनी देखील म्हणतात की माझे विद्यार्थी, माझे हजारो विद्यार्थी जे आहेत ते म्हणजे ते महिना लाखो रुपये मिळवतात. माझे विद्यार्थी विदेशात आहेत, परदेशात आहेत असं म्हटलं जातं आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुमचे विद्यार्थी परदेशात असतील, सगळं असतील आणि त्यांनी लाखो रुपये मिळवत असतील, हा देखील एक भाग बघितला. पण आता प्रश्न निर्माण मी वेगळा करतोय आणि तो वेगळा करतोय म्हणजे वास्तुशास्त्राच्या मध्ये शास्त्र आहे का? कारण आपल्याला ज्या पद्धतीनं आपण बघायला लागलोय, हजारो वर्ष आपलं हे ज्योतिषशास्त्र आहे. हे ज्योतिषशास्त्र तयार झालं ते मनुष्याला समोर ठेवून तिने तयार केलं. स्त्री आणि पुरुष ह्या दोघांना समोर ठेवून हे शास्त्र तयार केलं. पण या ठिकाणी आम्ही विचार करतोय तो वास्तूचा विचार करतोय, घराचा विचार करतोय. आणि हे घर आज ह्या 20-25 वर्षामध्ये स्लॅबच्या घरामध्ये माणसं राहत आहेत. त्याच्या अजूनही माणसं कौलारू घरामध्ये राहत आहेत. ज्या घरामध्ये आपल्याला म्हणजे त्यांच्या राहणीमानामध्ये किंवा बाकीच्या काही गोष्टीमध्ये काही बदल झालेला नाही आहे. सर्वसाधारण आपल्या मनुष्याच्या ज्या गरजा आहेत त्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा तितक्या आहेत. त्याच्याबरोबर अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबर नंतर येणारी गरज म्हणजे आपला वंशवृद्धी म्हणजे संतती. आणि हा म्हणजे संतती झाल्यानंतर देखील पती पत्नीला एकत्र ठेवण्यासाठी जी गोष्ट आहे ती म्हणजे सेक्शुअल अट्रॅक्शन. या गोष्टीमध्ये मनुष्य अडकलेला आहे. हजारो वर्षापूर्वीही तो अन्नच खात होता, आजही तो अन्नच खातोय. तो तिची नावं बदलली म्हणून अन्नाची जी काही गोष्ट आहे ती बदललेली नाही आहे. घराची कल्पना तिने आपली आहे. निवारा म्हटलं, तिने पूर्वी गुहेत राहत होते, नंतर झोपडीत राहत होते. आज तुम्ही 100, 200, 300, 500, 1000 स्क्वेअर फुटामध्ये राहताय. ओके. जर का ह्या असतील तर असं करून म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये वास्तुशास्त्रज्ञ आपल्याला लावून चालणार नाही. आणि वास्तुशास्त्र हा विषय जो आहे हा वास्तुशास्त्रज्ञ आला कुठनं, हा महत्त्वाचा भाग आला. कारण त्याच्यामध्ये पुराणामधले काही दाखले दिले जातात. पुराणामध्ये दाखले देत असतेवेळी यामध्ये पांडवांनी बांधलेलं इंद्रप्रस्थ हाही एक उदाहरण सांगितलं जातं आहे. पण आता प्रश्न निर्माण असा होतोय की ज्या इंद्रप्रस्थ बांधल्यानंतर ज्या घरामध्ये त्यांनी 3 दिवसही सुखानं राहू शकले नाहीत, ते घर वास्तुशास्त्राप्रमाणे कसं असेल, हाही प्रश्न निर्माण होतोय. वास्तुशांती झाली. वास्तुशांती वेळेलाच त्यांना दूताचं आमंत्रण आलं आणि त्यांनी दूध खेळायला गेलं आणि तिथून हारून पुन्हा त्यांनी वनवासात गेलं. म्हणजे या ठिकाणी जर ते घर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलं असेल, वास्तुशास्त्र असेल, तर त्या घरामध्ये निवांत झाले पाहिजे. त्यांची मी म्हणतो प्रगती राहू दे, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा त्या घरामध्ये निवांत राहिलं पाहिजे. 4 बाय म्हणजे अगदी 100 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये देखील मनुष्य निवांत असतोय आणि 2-3 हजार स्क्वेअर फुटाच्या बंगल्यामध्ये देखील तो मनुष्य निवांत नसतोय. मग हे वास्तुशास्त्रज्ञ आम्ही जर म्हटलं तर वास्तुशास्त्राचे जे नियम आहेत ते नियम कसे आले?
आता की नाही म्हणजे मी दुसरा प्रश्न म्हणेल. एक वास्तुशास्त्रज्ञ म्हणतो की त्यांनी आया बघितलं, म्हणजे त्यांनी स्क्वेअर मीटर बघितलं, त्यांनी दिशा बघितल्या, त्यांच्याकडे उपदिशा बघितल्या, तिथं अक्षांश बघितलं किंवा बाकीच्या गोष्टी बघितल्या. मग तो तिने ही चुकीचं सांगितलं असेल, त्यांनी दक्षिण दिशाकडे चुकीची म्हणजे वाईट असेल म्हणून सांगितले असेल, उत्तर दिशा वाईट म्हणून सांगितले असेल. मग याचा जर परिणाम जर होत असेल तर मग माणसाच्या म्हणजे जन्मलग्न कुंडलीचा परिणाम कुठं होतोय. मग एकत्र कुटुंब पद्धतीनं मध्ये आहे, जरी एकत्र आज कुटुंब पद्धती नसली तर नवरा बायको 2 मुलं एवढी जरी पद्धत म्हणजे जरी फॅमिलीज असली तरी त्यांच्याही नशिबामध्ये घरामध्ये राहण्याचा जो योग आहे तो देखील योग महत्त्वाचा आला आणि तो देखील इथं आला पाहिजे. आणि जर का तो आला नाही तर तिथं वास्तूचं सुख आपल्याला मिळणार नाही आहे. बरं, वास्तूचं सुख मिळणार नाही, मग त्याच्यासाठी ज्या काही कल्पना सांगितल्या त्या कल्पना इथं बसतात का? बसत नाहीत. आज आम्ही पडतोय, आम्ही आज कुठल्या तरी वेगळ्या कारणानं पडतोय आणि रुजतोय मात्र वेगळ्या कारणावरती. आज ह्या 50 वर्षामध्ये डिवाइड फॅमिली झाली आहे. डिवाइड फॅमिलीमुळं आज आमच्या घरामध्ये आमची कुलदेवी नाही आहे, कुलदेव नाही आहे. नको त्या देवांना, नको त्या देवीला माझी कुलदेवी कुलदेव म्हणून आम्ही म्हणा लागलोय आणि तिथंच आमचं खरं चुका लागलंय. आता ज्योतिष सांगणारा देखील कुलदेवी कुलदेवाबद्दल कुणीही बोलत नाही आणि हे न बोलल्या कारणानं बराच मोठा प्रश्न तयार होतोय. का बोलत नाहीत, कशाबद्दल बोलत नाहीत, हे तुम्ही त्या ज्योतिषांना विचारा ज्यांना देवांबद्दल माहिती नाही आहे. आपलं जे शास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, हे देवांना देव कसे आहेत हे पहिल्यांदा सांगतात आणि आपलं ज्योतिषशास्त्र हे आपल्या घराण्याचा इतिहास सांगतं. इतिहास म्हणजे आपले मेलेले सगळे लोक आणि त्यांनी केलेली कर्म, हे जर त्यांनी सांगत असतील आणि त्यांनी करत असतील तर या वेळेला एक प्रश्न निर्माण होईल आणि तो म्हणजे आपण आपल्या पितरांचं, आपल्या वाडवडिलांचं काय करतोय. आपल्याला आपल्याकडे घराण्याबद्दलची माहिती जी आहे, आपल्या घराण्याचा इतिहास आहे तो आपल्याला कितपत माहीत आहे. आपल्या घराण्यामध्ये झालेल्या ज्या काही घटित घटना आहेत म्हणजे त्या आपल्याला किती माहीत आहे, हा एक प्रश्न इथं खूप मोठा आहे. वास्तुशास्त्र म्हणून जर आम्ही त्याचा विचार करायला जर गेलो आणि सगळं उठून जर आम्ही पडणार आमच्या नशिबानं, पडणार आमच्या कर्मानं, आमच्या घरामध्ये कुलदेव नाही, कुलदेवी नाही, पितर नाहीत आणि अशा वेळेला आम्ही रुसणार कोणावर तर त्या घरावरती. आता मी बघायला लागलोय आटापिटाकडे करून पूर्वेला तोंड करायसाठी किंवा उत्तरेला तोंड करायसाठी असं एवढंसं बोर्ड कट ठेवलं जातंय आणि लगेच तिथं म्हणजे एंट्री केल्यावर लगेच ती उत्तरेला लगेच तिथं म्हणजे भिंत आली. म्हणजे ह्या ज्या काही कल्पना झाल्या ह्या कल्पना या वास्तुशास्त्रज्ञांनी एक मतानं तरी कराव्यात आणि हे शास्त्र कसं आहे आणि याचा परिणाम कसा होतोय हेही त्यांनी सिद्ध केलं पाहिजे. ग्रहमानाचा आता ह्याच्यापूर्वी एक 30-40 वर्षापूर्वी खड्यांचा प्रभाव वाढला. खडे आज खडे करत प्रत्येक ज्योतिषानं प्रत्येक जातकाच्या गळ्यामध्ये 5 रुपयाचा हकीक 50,000ला घातला. त्या खराब बाबानं 50 पैशाचा चिचुका ₹1,00,000 विकला. ह्यांनी 5 रुपयाचा हकीक ह्यांनी 1,000 रुपयाने विकला आणि त्यांनी ते झाले. खड्यांचा प्रभाव होत नाही हे ज्या वेळेला लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेला खड्यांचा विषय काय आला मागं पडला. आता तुम्ही वास्तुशास्त्राकडे म्हणाला आहे, वास्तुशास्त्राचा प्रभाव कसा पडतोय, तुम्ही आणि कशा पद्धतीनं पडणार आहे. तो या बाजूला झोपल्यानंतर तुम्हाला तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न होत नाही, त्या बाजूला झोपल्यानंतर तुमच्या मुलाचं लग्न होत नाही. त्या लग्नाचा आणि दिशेचा आणखी त्या घराचा काही संबंध आहे का संबंध. घर 4 भिंतीला आपण घर म्हणतोय.
म्हणजे घर जर नाही एक एक खोली जर आपण म्हटलं तर एक एक खोलीचं आपण जर वर्णन केलं तर आपण पहिल्यांदा घेऊया आपली किचन. ज्या ठिकाणी किचन आहे त्या ठिकाणी आपण म्हणतोय आज किचनबद्दलही विचार करायला गेला तर त्या ठिकाणी काळी फरशी घातली तर ती काळी फरशी म्हणे आज घालायची नाही म्हणतात. म्हणजे काळी फरशी ही निगेटिव्ह येते. मग ज्या वेळेला ह्या 20-25 वर्षापूर्वी ज्यांनी किचन कट्टे तयार केले त्यांनी काळ्या फरशा केल्या आणि ह्या काळ्या फरशा घातल्यानंतर आज तुम्ही म्हणता काळ्या फरशा म्हणजे निगेटिव्हता येते. मग जर निगेटिव्हता येते तर ही निगेटिव्हता येते कशी? बरं पांढरी फरशी बसवली किंवा तांबडी बसवली तर त्याचा परिणाम इथं काय होणार आहे? अरे आपली हिंदू संस्कृती आहे. हिंदू संस्कृतीमध्ये ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या त्यांनी आग्नेय कोपऱ्यामध्ये चूल केली. चूल ज्या वेळेला केली त्यावेळेला आग्नेय कोपऱ्यामध्ये चूल येते. त्यावेळेला त्या चुलीचं तोंड जे आहे ते पश्चिमेला येतं आणि बाईची पाठ ही दक्षिण दिशेच्या भिंतीला लागते. तुम्ही पाहिजे तर प्रयोग करून बघा, घरामध्ये प्रयोग करून बघा. आग्नेय कोपऱ्यामध्ये चूल आहे आणि त्या चुलीमध्ये त्या समोर बाजूला बसल्यानंतर त्या बाईचं तोंड उत्तरेला होतं आणि उत्तरेला झाल्यानंतर तिची जी पाठ आहे ती दक्षिण दिशेच्या भिंतीला लागते. जेणेकरून तिच्या शरीरामध्ये असलेला जो मॅग्नेट आहे तो उत्तर दक्षिण दिशेला होतो. अंगाला धग लागते. पाठीला म्हणजे बॅकबोनला तुम्हाला भिंतीचा सपोर्ट येतो आणि बसून जेवण केल्यानंतर त्या बाईला कोणत्याही पद्धतीचे आजार नव्हते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली. आज आम्ही तुम्ही म्हणता किचन कट्ट्यामध्ये वरती जेवण करत असतेवेळी ती बाई उभा राहून जेवण करते आणि जो तोंड पूर्वेला होत आहे आणि हे कुठल्या ह्याच्यामध्ये बसलं? शास्त्रामध्ये कुठल्या बसलं? गॅस कंपन्यांनी ज्या वेळेला उंचावरती सिलेंडर आणणार म्हणजे गॅस शिडी ठेवायला सांगितली ती काहीतरी त्यांच्याकडे नियमानं सांगितली असेल म्हणून ती वास्तुशास्त्राने आता तुम्ही बसवण्यामध्ये त्याला अर्थ नाही आहे, हे लक्षात घ्या. आग्नेय कोपऱ्यामध्ये ज्या वेळेला चूल केली जाते त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये त्या वास्तुपुरुषाची स्थापना होते. आज काही ठिकाणी वास्तुशास्त्र म्हणजे त्या वास्तुपुरुषाची स्थापना कुठं करताय ते वास्तुशास्त्राची जो भटजी करतोय त्याला प्रश्न पडतोय आणि तो त्या म्हणजे यजमानच्या सोयीनुसार तो तिची स्थापना करतोय. म्हणजे इथं देखील तुमचं काम चालवू चाललं. मग आता ह्या ठिकाणी किचन झालं, बाथरूम हे बाकीचं. तर मी आता प्रश्न उपस्थित करणार आहे तो वेगळा प्रश्न करणार आहे. आपल्या घरामध्ये 3 खोल्या आहेत असं आपण घेऊन चालू. म्हणजे एक हॉल आहे, 2 बेडरूम आहेत आणि एक किचन आहे. ओके. तर बेडरूम ही जी आहे ही सगळी सुख दुःख विसरून त्या ठिकाणी अगदी रिलॅक्समध्ये राहण्यासाठी झोपण्यासाठी असलेली ही गोष्टी आहेत. आज सर्वसाधारण सगळे व्यवहार सगळे जे होतात ते सगळीकडे कुठं आहे तर ते हॉलमध्ये होतात. मग 2 बेडरूम झाल्या, कोणत्या दिशेला झाल्या काय झाल्या त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी आया असणं आणि पाया असणं आणि त्याचं मेजरमेंट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर उदाहरण घ्यायचं असेल तर उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी कोणत्याही उंच धरणाच्या भिंतीसमोर उभा राहा, ठराविक अंतरावरती उभा राहिल्यानंतर तुम्हाला त्या आवाजाचा रिफ्लेक्शन येईल आणि हे आलेलं रिफ्लेक्शन तुम्ही 2-3 फूट मागं पुढं झाला तर हे बंद होतं आहे. कोणत्याही घराची जी खोली असते ती खोली कधीही चौकोनी असत नाही, ती आयताकृती असते. आणि आयताकृती का असते काय नाही हा नियम वेगळा. तर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी 8 ते आया आणि पाया आहेत. मग याच्यामध्ये तुमचा राजा आहे, लक्ष्मी आहे, कुबेर आहे, यम आहे, अग्नी आहे, चावडी आहे,
मग असे की नाही पद्धतीचे की नाही ते म्हणजे आया आहेत. मग हे आये कुठल्या ह्याला कसे बसवायचे आहेत आणि कुठं बसवायचं आहे हे महत्त्व आलं. म्हणजे तुमच्या घराच्या लांबी रुंदीला इथं की नाही महत्त्व आलं आणि त्याच्याप्रमाणे ते एक नाही येते. जर शास्त्राप्रमाणे आम्ही वास्तू जर बांधली तरीसुद्धा त्या जसं त्या प्रत्येक माणसाला म्हणजे आयुष्य असतं, प्रत्येक गोष्टीला जसं आयुष्य असतं तसं या वास्तूलाही आयुष्य असतं. आणि म्हणून आजपर्यंत वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेल्या घरही चिरकाळ टिकलेली नाहीत, ती भग्नावस्थेमध्ये आली आहेत. हे लक्षात घ्या. वास्तुशास्त्र कितपत परिणाम करतं, अत्यंत म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेल्या घरामध्ये अघटित घटना होत नाहीत असं जर तुम्हाला जर म्हणायचं असेल तर हे साफ चुकीचं आहे. आणि एखाद्या बाधित ठिकाणी बांधलेली वस्तू त्या ठिकाणी देखील काही अघटित किंवा चांगल्या गोष्टी होत नाहीत हे म्हणणं तसं नाही आहे. ते भारतातली परिस्थिती वेगळी आहे, फॉरेन कंट्रीमधली परिस्थिती वेगळी आहे. दफन आणि दहन हा याचं कारण ह्या ठिकाणी लागतं आहे आणि ते कसं लागतं आहे काय लागतं हे मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही शिका, तुम्हाला महिन्याला ₹1,00,000 पगार पडेल. आणि ₹1,00,000 इथं ज्योतिषशास्त्र 42 वर्ष झाली तरी सुद्धा इथं लाखाचं वरचं एक वरचं शून्य काढून टाकलं तर 10,000 देखील होईना झाल्या. जर लुटायला लुटायचं म्हटलं तर किती ₹20 स्क्वेअर फूट, ₹30 स्क्वेअर फूट. स्क्वेअर फुटावरती जर वास्तुशास्त्रज्ञांचं जर बघण्याचा जर असेल तर इथं कसं होणार. अरे तुम्ही यंत्र बसवला, कुठं बसवला यंत्र तुम्ही घरात, कुठल्या आधारे बसवला, काय आहे त्याला. यंत्र होती, यंत्र कशावरती असतात, मंदिरामध्ये असतात. कुठल्या काळामध्ये घरामध्ये यंत्र आहेत हे म्हणजे तुम्ही दाखवा. तुम्ही नाही आहे ती यंत्र. हां, आपल्या घराच्या चौकटीवरती गणपती असावा, ठीक आहे ना. आज तुमच्या देवघरामध्ये नको ते देव म्हणजे एक एक घरामधली देवघरं बघितल्यानंतर प्रश्न पडतोय की एवढे देव म्हणजे मला देखील त्याचा अचंबा वाटतोय. आणि नेमका जो पाहिजे तोच देव तिथं नसतोय, तिथं पितर नसतात. आणि देवघर मात्र किती 4x4चं 5x5चं असं भलं मोठंच्या मोठं त्याच्यामध्ये मग सगळं लाईटिंग बिटिंग केलेलं, आणखी मूर्त्या. म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती अशी चालणार नाही आहे काय. आणि वास्तुशास्त्र शिकणार म्हणजे खड्याचा जमाना गेला, तसा मंगळाचाही जमाना गेला. मंगळ आहे, मंगलिक आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तसं नाही आहे ते. तसं हे वास्तुशास्त्र, त्या वास्तुशास्त्रामधनं जर असे एवढे जर पैसे जर घेतले आणि जर एवढे जर पैसे वास्तुशास्त्रानं दिले तर त्याचा काय फरक पडणार आहे. आणि ह्या बाजूला लाल टेप लावा, ह्या बाजूला निळी लावा, इथं हे लावा, म्हणजे आंघोळीला बकेट हिरवी घ्या नाही तर पिवळी घ्या, असं त्या बकेटमधनं त्या कलरच्या बकेटमधनं आंघोळ जर केली तर काय फरक पडणार आहे. त्यातलं त्या म्हणजे आमची प्लॅस्टिकची बकेट आम्ही जर हिरव्या रंगाची घेतली नाही तर काळ्या रंगाची घेतली, त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि त्या पाण्यानं आंघोळ केली, त्याचा काय परिणाम होणार आहे. अरे लोकांना खुळ्यात काढायची मुला देखील मर्यादा आहे आणि लोकांनी स्वतःला किती खुळ्यात काढून घ्यायचं आहे त्याच्यावर देखील मर्यादा आहे. वास्तुशास्त्राच्या नावाखाली लोकांना खुळ्यात काढायचं चाललंय. सावधान. हे ज्योतिषशास्त्र तयार झालंय ते वास्तुशास्त्राचा इथं काडीचा संबंध नाही आहे. वास्तुशास्त्र तयार झालंय हे मनुष्याला समोर ठेवून झालेलं आहे, स्त्री आणि पुरुष यांना समोर ठेवून झालेलं आहे. घराला किंवा कुत्र्या मांजराला जनावराला नाही. मध्यंतरी ज्योतिषी आमचे पुन्हा मुंबईचे ज्योतिषी, मी कुत्र्याची कुंडली काढलो, मी गाढवाची काढलो, मी घोड्याची काढलो, हे असं कधीही काढता येत नाही. आता मध्यंतरी फॅड होतं की मी घराची कुंडली काढून देतो, ते आता हे असं मी बोलून ते बंद पडलं. वास्तूची कुंडली काढता येत नाही.
हे लक्षात ठेवा. उगीच नाही घराची कुंडली काढलो म्हणत बसू नका. अरे माणसाची कुंडली काढताना तुम्हाला माणसाची कुंडली मधला फरक लक्षात येणं झाला. ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्यांना लग्न क्लिअर करता येणं आलंय. मी जास्त बोलत असेल तर ठीक आहे, सॉरी. पण जी लोक याचा विचार करतायत त्यांनी आपल्याला समोरचा खुळ्यात काढावा लागलाय एवढं लक्षात ठेवायचं. वास्तुशास्त्राने फी किती लाख 2-2 लाख रुपये बोलायला नाही म्हणजे कसं आलंय इथं जीवावर आलंय. म्हणजे पैशाला काही किंमत आहे की नाही? शांत घ्या. वास्तुशास्त्र कुठल्याही पद्धतीचं काडीचं शास्त्र नाही आहे आणि त्याचा काडीचा परिणाम होत नाही. वास्तू ज्या जमिनीत आहे, मी सगळ्यात शेवटी बोलायला लक्षात ठेवा, ज्या जमिनीमध्ये वास्तू आहे त्या जमिनीचा इथं संबंध येतोय, त्या वास्तूचा संबंध येत नाही. ते किती स्क्वेअर फुटाचं आहे, त्याच्यावरती झोपडी आहे, महाल आहे की राजवाडा आहे याचा संबंध येत नाही. स्थित्यांतर होणं हा काळाचा नियम आहे. म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे नव्हे, चौसोपी वाडे देखील बघणं झाले. हे लक्षात ठेवा. त्याची कारणं काय आहेत, कशी आहेत, ही माझ्या लेक्चरमधनं मी बऱ्याच सगळी सांगितलेलं आहे. तुम्ही माझ्या लेक्चरला फॉलो करा. आपल्याला त्याची ज्ञात येईल. धन्यवाद. नमस्कार. शब्बा खैर.